नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. असाच चॅनलला सपोर्ट करा. आणि आजचा विषय सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे. थंबनेलला तुम्ही पाहिलंच असेल की पॉस्को कायदा म्हणजे काय. पॉस्को म्हणजे त्याचा फुल फॉर्म होतो प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स, म्हणजे लैंगिक अत्याचारापासून बाल संरक्षण हा कायदा. याचा असा अर्थ आहे म्हणजे जे नाबालिक आहेत, 18च्या आतील मुलं असतील मुली असतील, हा एक जेंडर जेंडर न्यूट्रल, म्हणजे मुलं आणि मुलींच्या दोघींच्या बाबतीत हा कायदा लागू केलेला आहे. हा 2012ला हा कायदा लागू केला पूर्ण भारतामध्ये. तर ह्याच्यामध्ये 2019 मध्ये दुरुस्ती करून बरेच काही वाईल्ड पद्धतीचे या ठिकाणी जे कारनामे आहेत, म्हणजे जे सेक्शुअल हॅरॅसमेंट होते मुलाला किंवा मुलीला 18 वर्षाच्या आतमध्ये बाल्यावस्थेमध्ये, त्यांच्यासाठी खूप मोठी शिक्षेची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये हा गुन्हा कुठल्या वर्तनात लागू होतो पॉस्को, तर हा जे नाबालिक आहेत म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुलं आणि मुली, समजा उदाहरणार्थ एखादी मुलगी 15-16 वर्षाची मुलगी कॉलेजला जाते व तिला जात असताना तिची छेडछाड करणे, तिच्याशी असभ्य वर्तन करणे, तिला स्टॉकिंग म्हणजे तिचा पाठलाग करणे किंवा तिला फूस लावून पळवणे किंवा तिला फसवून अश्लील मोबाईल मधले व्हिडिओ दाखवणे, अश्लील चित्र दाखवणे व आपले अंग दाखवून वेगवेगळे चाळे करणे किंवा एखाद्या मुलीला फूस लावून पळून नेल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे, अन्यथा त्याचा प्रयत्न करणे, म्हणजे ज्याला आपण लैंगिक हमला म्हणू शकतो. याच्यामध्ये मित्रांनो हा पॉस्को अंतर्गत हा कायदा लागू होतो. आणि याच्यामध्ये सेक्शन 4 मध्ये जवळजवळ 10 वर्षाची शिक्षा आहे, दंड पण आहे. आणि जो सेक्शन 6 आहे त्याच्यामध्ये जवळजवळ म्हणजे 376च इन्क्लूड आहे. तर याच्यामध्ये 20 वर्षाची शिक्षा, 3 वर्षभर नॉन बेलेबल म्हणजे जामीन होत नाही, आणि मोठ्या रकमेचा दंड, अशा पद्धतीने हा गुन्हा या ठिकाणी त्याची तरतूद केलेली आहे या कायद्यामध्ये. तर मित्रांनो, आता हा पहा, हा जो पॉस्को गुन्हा घडतो हा आपल्या आसपासचे नातेवाईक, जवळचे मित्र, म्हणजे आसपासचेच नातेवाईक आपल्या एखाद्या नातेवाईकांच्या घरी जाऊन त्या मुलीची छेड काढणे, म्हणजे तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावणे किंवा तिच्याशी असभ्य बोलणे, तिच्याशी असभ्य वागणे, आणि बरेच नातलगांच्या लक्षात येत नाही मित्रांनो. किंवा एखादा 40-45 वर्षाचा माणूस 18 वर्षाच्या आतील मुलाशी त्याच्या प्रायव्हेट पार्टला छेडछाड करणे किंवा त्याला लज्जा उत्पन्न होईन असं त्याच्याशी वागणे, अश्लील बोलणे, अश्लील व्हिडिओ दाखवणे, म्हणजे हे दोन्ही मुलं आणि मुलींच्या बाबतीत या ठिकाणी हा कायदा लागू होतो. आता पूर्वी याच्यामध्ये कसं होतं की कायद्यामध्ये 354 म्हणजे विनयभंगाचा गुन्हा होता. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, फार फार तर मोठी 1 वर्षाची शिक्षा लागायची किंवा 2 दिवसामध्ये बेल जामीन व्हायची त्याला आणि सोडून दिलं जायचं. त्याच्यामुळे काय झालं की जे कॉलेजच्या आसपास जे रोड रोमिओ आहेत, मुलींना छेडछाड करणे, त्यांना स्टॉकिंग पाठलाग करणे, त्यांच्याशी अश्लील वर्तन करणे, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी घडायच्या. तर त्यावेळेस त्यांना पोलीस काय करायचे, थोडीफार शिक्षा द्यायची. म्हणजे काय की उठभाषा काढ, पोलीस स्टेशनला एका दिवस उभा कर आणि सोडून दे. परंतु आता मात्र पॉस्कोच्या अंतर्गत एक जबरदस्त भयानक शिक्षा, म्हणजे ही शिक्षा आपण थंबनेलला पाहिलं असेल की 100% होतेच. मग याच्यात जरी तुमच्यावर खोटा ब्लेम केला तरी तुम्हाला तो सिद्ध करायचाच. फिर्यादीने जर तुमची कंप्लेंट दिली तर तुम्हाला या ठिकाणी 100% अटक केली जाते पॉस्कोच्या अंतर्गत, आणि तुमची रवानगी तिथून डायरेक्ट जेलला होते.
आता बऱ्याच वेळा समाजात असंही घडतं की समजा एखादी मुलगी आहे, 16 वर्षाची मुलगी, 16 वर्षाच्या आत आपण आता बालिक धरतो, नाबालिक धरतो, आणि 16च्या पुढं थोडस वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं केसमध्ये. तर एखादी मुलगी आहे स्वइच्छेने, ती त्याचं घरचे लोक दुसरीकडे लग्न लावताय म्हणून एखाद्या तरुण मुलाशी ती पळून गेली. आता ती पळून गेल्यानंतर समजा त्या मुलानं तिला एखाद्या लॉजवर घेऊन जायचे म्हणून एखाद्या मित्राची मोटरसायकल जरी वापरली तरी त्याला सुद्धा ह्यात आरोपी केलं जातं. किंवा लॉजला जायचं एखाद्या नातेवाईकाकडून जरी त्यांनी पैसे घेतले 2-3 हजार रुपये, तर तो नातेवाईक सुद्धा याच्यामध्ये सह आरोपी होतो. आणि दुसरी गोष्ट, एखाद्याने जर छेडछाड करून त्याला पळून जाण्यास मदत केली तरी सुद्धा तो याच्यामध्ये सह आरोपी होतो. म्हणजे बरेच याच्यामध्ये सह आरोपी होतात. आता फिर्याद कोण देऊ शकतं याच्यामध्ये? त्या पीडित मुलीने किंवा मुलाने जर ही तक्रार दिली तर या ठिकाणी लगेच त्याचा गुन्हा FIR नोंदवली जाते आणि चार्जशीट तयार केलं जाते. आता दुसरी गोष्टीच्या ब्लड रिलेशन मधले असतील, आई वडील असतील, नातेवाईक असतील, किंवा तिला तिथं ह्या गोष्टी समजा तिला तिथं अश्लील वर्तन करताना कोणी पाहिलं असेल, ते सुद्धा या ठिकाणी त्याची फिर्याद यामध्ये देऊ शकतात. तर याच्यामध्ये आता ह्या मुलाने जो तिला लॉजवर घेऊन गेला तिच्यावर जर त्याने कुकर्म करण्याचा प्रयत्न केला किंवा केला, तर अशा वेळेस काय होतं की तिचे आई वडील काय करतात की तिला याच्या विरुद्ध केस द्यायला लावतात. आणि केस दिल्यानंतर तात्काळ त्या मुलाला, म्हणजे 19 वर्षाचा असो, 20 वर्षाचा असो, त्याला तात्काळ पॉस्को अंतर्गत त्याच्यावरती कारवाई केली जाते व 3 वर्ष त्याला नॉन बेलेबल, कारण तिथे 376 पण घडलेलं आहे. त्या केसमध्ये 376 म्हणजे सेक्शन 6 जो आहे पॉक्सोचा, की एखाद्या नाबालिक मुलीस किंवा मुलास त्यांना निर्वस्त्र करणे, त्यांच्याशी लैंगिक अत्याचार करणे, तर अशा गोष्टीमध्ये 3 वर्ष जामीन नाही आहे मित्रांनो, प्लस 20 वर्षापर्यंत शिक्षा, आणि गुन्ह्याचं स्वरूप बघून फाशी पण आहे. आणि जास्तीत जास्त मोठा दंड पण आहे की जी पीडित तरुणी आहे, जी बालवयात आहे, तिला त्याच्या घरच्यांना ती मदत म्हणून सुद्धा या ठिकाणी दिली जाते. तर अशा पद्धतीने आता याच्यामध्ये काय होतं की खोटे गुन्हे सुद्धा हे केले जातात. समजा एखाद्याचा जमिनीचा वाद आहे, तर बळच त्याचं नाव या पॉस्को मध्ये जोडायचे की आमच्या मुलीला असे त्यांनी असे चाळे केले, असं केलं, तसं केलं. तर याच्यामध्ये काय होतं, जरी पुरुषाला काही जरी शिक्षा नाही झाली तरी या केसमध्ये मुलीला शिक्षा होत नाही, मुलीला याच्यामध्ये निर्दोष सोडलं जातं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण खूप आहे. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी हा जो पॉस्को कायदा आहे 2019 पासून, तर 2-3 वर्ष त्याच्यानंतर कोरोना होतं, त्याच्यामुळे या कायद्याचं काय महत्व लोकांना जास्त कळालं नाही. पण हा गुन्हा घडत असताना याचं गांभीर्य लक्षात घ्या की तुमच्या बरोबर किंवा तुमच्या मुलाबरोबर, ज्याचं वय 19-20 वर्ष आहे, त्याला फसवलं जाऊ शकतं, त्याचं पूर्ण करिअर डावावर लागलं जाऊ शकतं, आणि त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून त्याला जेलमध्ये टाकून त्याचं पूर्ण फ्युचर खराब केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळं हल्लीच्या मुला मुलींनी ज्यांचं वय 18च्या पुढे आहे, त्यांनी 18च्या आतील व्यक्तीस किंवा 18च्या आतील 16च्या आतील जी मुलं आहेत त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करू नये किंवा त्यांना अशा पद्धतीने ट्रीट करू नये, त्यांच्याशी अशी वर्तवणूक करू नये की ज्यांना लज्जा उत्पन्न होईल अशी, कारण याच्यामध्ये शिक्षा ही 100% ठरलेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पालकाने सुद्धा या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे. आपले नातेवाईक आपल्याकडे येत असतात, बरेच काही लोक आपल्याकडे येत असतात, त्यावेळेस आपल्या मुलांशी कसे वागतात, मुलींशी कसे वागतात, कोणीही असू शकतो. इथे पहा, म्हणजे जर फिर्यादी समजा मुलगी असेल आणि तिने त्याची कुठल्याची ओळख नसू द्या, मग तो गुन्हा घरात घडू द्या नाही तर बाहेर सार्वजनिक ठिकाणी घडू द्या, त्याची या ठिकाणी कंप्लेंट दिली की त्याच्यावर तात्काळ कारवाई होते, तात्काळ FIR
नोंदवली जाते, म्हणजे तुमची कंप्लेंट त्या ठिकाणी नोंदवून तुमच्यावर डायरेक्ट अरेस्ट केलं जातं तुम्हाला, त्याचं चार्जशीट कोर्टामध्ये हजर केलं जातं आणि तिथून तुमची जेलला एंट्री होते. बरं, आता ह्या केसमध्ये काय होतं, जरी खोटी असली तरी तुम्हाला याच्यामध्ये शिक्षा झाली असं गृहीत धरून त्या ठिकाणी वागवतात. तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवावं लागतं की तुम्ही हे केलेलं नाहीये. त्याच्यासाठी मित्रांनो तुमचा वकील भक्कम असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे पुरावे भक्कम असणं गरजेचं आहे. अन्यथा याच्यामध्ये तुम्ही निर्दोष असून सुद्धा शिक्षा लागू शकते, ती पण चांगली मोठी. त्याच्यामुळे ह्या गोष्टी खूप प्रामुख्याने लक्ष ठेवून करा की आपले जवळचे जे काही तुमचे शेतीचे वाद असतील किंवा काही दुश्मनी असतील खानदानी किंवा कसली काही तुमची पूर्वीपासून आलेले वैमनस्य असेल किंवा काही गोष्टी घडतात शेजारी पाजारी राहण्याचे, तर यासाठी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कारण याच्यात खोट्या गुन्ह्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, त्याच्यावरती आता चालू आहे कोर्टाचं, त्याच्यावरती काय करायचं काय नाही, कशा गोष्टी करायच्या. कारण याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये जी तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये शिक्षा 100% होतेच होते. मग तुम्ही गुन्हेगार असू नसू, एकदा तुमची त्या पीडितेने तिथे जबाब दिला की त्यानंतर तुमचं काम संपलं. ती केस जरी खोटी असली तरी तुम्हाला ती प्रूव्ह करावीच लागणार आहे कोर्टात की तुम्ही त्या दिवशी कुठं होते किंवा तुम्ही ते 2-3 महिने कुठं होते, फॉरेनला होते का, इकडं होते का तिकडं होते, याचा पक्का सबूत जरी तुम्ही कोर्टात सादर केला, तुम्ही जरी निर्दोष ठरले तरी त्या मुलीला कुठलीही शिक्षा होत नाही. आता मित्रांनो हे फक्त मुलींच्या बाबतीत आहे का, तर नाही, मुलांच्या बाबतीत सुद्धा आहे. समाजामध्ये असेही काही लोक आहेत जे होमोसेक्स मध्ये मोडतात. तर त्याच्यामध्ये त्यांचंही काय असतं की एक 8-10 वर्षाच्या मुलांना किंवा 12 वर्षाच्या 13 वर्षाच्या मुलाला एखाद्या जर 19, 20, 22, 25 वयोवर्ष महिलेने जरी त्याच्याशी अशी हरकत केली तरी तिला सुद्धा ह्यामध्ये पॉस्को अंतर्गत शिक्षा आहेच ठरलेली. 3 वर्ष, 20 वर्ष, आणि गुन्हा जर गंभीर स्वरूपाचा असेल त्याच्यातून जर काही 302 प्रकार म्हणजे खून वगैरे झाला असेल, मुलाच्या बाबतीत म्हणा मुलीच्या बाबतीत म्हणा, की 376 रेप करून तिचा खून केला, तर त्याच्यात 302 आणि 376 हे दोन्ही याच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फाशी पण होऊ शकते. गुन्ह्याचं स्वरूप बघून तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी तो गुन्हा केलेला आहे. जर हेनियस ऑफेन्स असेल म्हणजे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असेल, गंभीर म्हणजे अतिशय गंभीर, त्याच्यातही तिथे तुम्हाला या ठिकाणी फाशी होऊ शकते. त्यामुळं हा जो पॉस्को कायदा आहे याच्यापासून खूप सावध राहणं गरजेचं आहे. म्हणजे आपले शेजारी असतील, आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील, किंवा आपण ज्या समाजामध्ये वागतो, बऱ्याच वेळा अशा गोष्टी ऑफिसमध्ये घडतात. बॉस असतात तिथे, ज्या नवीन काही रिसेप्शन्स असतात किंवा काही या ठिकाणी, म्हणजे हे समाजात आज हे जर 100% जर 100 गुन्ह्याची नोंद असेल तर याच्यामध्ये 70 लोकांना शिक्षा लागते आणि 30% लोक फार फार तर सुटतात. कारण हा गुन्ह्याचं स्वरूपच त्या पद्धतीने तयार केलेलं आहे. कारण ज्यावेळेस मागच्या काळात ज्यावेळेस विनयभंगाची फक्त केस व्हायची त्याच लोकांना काहीच वाटत नव्हतं, सडेआम हे चालू होतं. मुलींची छेडछाड तर रोडवरती चालू असायची. मुलांचा तर काही विशेष नव्हता, त्यांच्यावरती किती काही अन्याय झाला तरी त्याला कुठे दाद नव्हती. त्याच्यामुळे हा 2012 पासून, अगोदर गोव्यात तर अंमलात आलेलाच होता, नंतर तो पूर्ण भारतात लागू केला आणि त्याच्यात 2019 मध्ये जे चेंजेस केले ते भयानक चेंजेस झाले की जेणेकरून हे जे आपल्या 18 वर्षातील नाबालिक आहेत त्यांच्यावरती हे लैंगिक अत्याचार होऊ नये, मुलगा असो मुलगी असो यांच्यावरती कुठलेही अत्याचार होऊ नये म्हणून हा गुन्हा, आणि या गुन्ह्यानंतर खरोखर चोप बसलेला आहे. म्हणजे जे काय असे काही बघा म्हणजे विचित्र प्रकृतीची लोक असतात, म्हणजे खूप वेगळ्या दर्जाची लोक असतात याच्यामध्ये, की आपण करतोय काय याचं समाजामध्ये त्यांना भान राहिलेलं नसतं. अशी लोक हे गुन्हे करत असतात. तेही आसपास नातेवाईकाच्यात ह्या घटना घडतात. बऱ्याच वेळेस ह्या दाबल्या पण जातात.
पण माझं एक सरळ मत आहे मित्रांनो, किंवा जे कोणी पालक माझ्या माता भगिनी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी हा गुन्हा दाबू नका, कारण ही एक प्रवृत्ती समाजात तयार झालेली आहे. त्याचा सारासार पूर्ण अभ्यास करून या ठिकाणी हा पॉस्को या ठिकाणी कायदा अंमलात आणलेला आहे. त्याच्यामुळे कोणीही असो, जवळचा नातेवाईक असू दे, रक्तातला नातेवाईक असू दे, जवळचा मित्र असू द्या, शेजारी असू द्या, आपल्या मुलाच्या बाबतीत, 10-12 वर्षाच्या मुलीच्या बाबतीत हे असं कुठे जर घडत असेल तर त्याला तुम्ही दाबू नका, कारण याचं काय असं टाइम पिरियड नाही. तुम्ही हा गुन्हा 2-3 वर्षांनी पण दाखल करू शकता. असं नाही की त्याला तुम्ही लगेचच आजच उद्याच केला पाहिजे, असंही काही नाही. फक्त तो तुम्हाला प्रूव्ह पण करता आला पाहिजे. तर अशा बऱ्याच गोष्टी या पॉस्कोमध्ये आहेत आणि आपण अजून डिटेल माहिती, म्हणजे याच्यात जे सेक्शन आहे 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 12 आहे पॉस्को अंतर्गत गुन्ह्यामध्ये, जे डिटेल आपण पाहणार आहोत ते जबरदस्त असणार आहेत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर 100% करा. कारण आपल्याला समाजामध्ये असणारे जे देशाचं पुढचं भविष्य आहे, हे जे बाल संरक्षण जो कायदा आहे, हे आपल्या येणाऱ्या भविष्याला वाचवणारा कायदा आहे. कारण त्यांना आत्ताच त्यांचं शोषण जर होत असेल तर ते रोखलं पाहिजे, अन्यथा त्यांच्यामध्ये जो न्यूनगंड तयार होतो त्याच्यामुळे त्यांच्या संपूर्ण शालेय जीवन असेल, सार्वजनिक जीवन असेल, किंवा जो काही रोजचं दैनंदिन व्यवहारातलं जीवन असेल त्याच्यावरती खूप भयानक परिणाम होतो. त्याच्यामुळे माझी संपूर्ण माझ्या माता भगिनी बंधूंना आपल्या व्हिडिओचं तेच एक हे इंटेन्शन आहे की हे जे लैंगिक अत्याचार होतात ते आपल्या ह्या नाबालिकांना झाले नाही पाहिजे. अशा विचित्र प्रकृतीच्या लोकांना या ठिकाणी समाजामध्ये कुठलाही थारा न देता, कुणीही असो, कुठलाही थारा न देता त्याला थेट जेलमध्ये त्याची सोय करायची. त्याच्यामुळे तर चला मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेत येऊन जाऊ. फक्त तुमच्या चॅनलला सपोर्ट राहू द्या. चला, धन्यवाद.